अंबरनाथ पूर्व भागातील MIDCकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाटील पेट्रोल पंपजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. तसंच या रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. या विरोधात शिवसेना शिंदे गटाने अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर आज शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेऊन या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तात्काळ या ठिकाणी सिग्नल यंत्रणांचं काम सुरू झालं. यावेळी आमदार बालाजी किनीकर यांनी ठेकेदाराला लवकरात लवकर काम करा, अन्यथा काम वेळेत झालं नाही तर इथेच लटकवणार अशा शब्दात दम दिला. अनेक दिवसापासून या ठिकाणी 2 ॲक्सिडेंट झाले आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे नगरपालिका ट्रॅफिक पोलीसवरती सांगते, ट्रॅफिक पोलीस नगरपालिकेवरती सांगतात की बाबा हे परमिशन देत नाहीत, हे परमिशन दिलं म्हणतायत. काल आम्ही आंदोलनाचा इशारा दिला, त्यामुळे आज काम या ठिकाणी चालू झालेलं आहे. लोकांच्या हितासाठी आम्ही हे काम केलेलं आहे, असं आमचा काही वैयक्तिक कुणाचा स्वार्थ नाही आहे. विरोध होता असं नगरपालिकेने म्हणतात, प्रशासन ते बघून घेतील. पण यामुळे आता वाहतूक कोणती सुटेल का? 100% सुटेल ना. आज शहरामध्ये 12-13 ठिकाणी सिग्नल लागलेले आहे, त्याचा फायदा लोकांना होतोय आणि हा मेन जो होता त्यालाच प्रॉब्लेम क्रिएट करत होते. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की नाही, आज प्रशासनालाही जागा धरायचं आणि ट्रॅफिक पोलीसला पण. त्यामुळे आज आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे बघा आज काम चालू झालेलं आहे. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, अंबरनाथ.